परी एक अतिशय गोंडस मुलगी आहे, जी अजूनही खूप लहान आहे. ती तिच्या खेळण्याशी कमी आणि घरगुती वस्तूंशी जास्त खेळायची. जेव्हा तिच्यासमोर कोणी काही खायला बसते, तेव्हा ती समोरून ताट पकडून स्वतःकडे खेचायची. हे सर्व पाहून तिची आई, बाबा आणि आजी-आजोबा खूप हसले. आजूबाजूने काही मुलं जे तिच्यापेक्षा थोडे मोठे असतात, ती पण नेहमी तिच्यासोबत खेळायला येतात आणि ती त्यांना तिच्या मांडीवर घेऊन फिरत असते. परीला अजून कसे चालायचे ते माहीत नाही, पण ती उडी मारून इकडून तिकडे, तिकडून इकडे जाते. तिची आई तिला प्रेमाने किट्टू म्हणते. परीच्या घराजवळ अनेक वानरं येतात आणि काही वेळा ती वानरं दुरून पाहून आजोबांशी खेळते. एके दिवशी परीच्या घरी कार्यक्रम होता. त्यामध्ये भरपूर लाडू देखील होते. सगळ्या मिठाईमध्ये परीला लाडू हे खूप आवडत होते. ती पटकन तेथे पोहोचली आणि ताटातून एक लाडू उचलून घेतला आणि खाऊ लागली. तेव्हा अचानक एक वानर येऊन परीजवळ येऊन बसले आणि तिच्या हातातील लाडू हिसकावून घेतला. परी जोरजोरात ओरडू लागली. तेवढ्यात घरातील सर्व बाहेर आले आणि पाहिलं. परी आणि वानर एकत्र पाहून ते घाबरले. परीने लाडू घट्ट पकडले होते आणि वानर त्याला चिटकून होते. पण मग आजीने घरातून काठी काढताच वानर लाडूच्या ताटातला एक लाडू घेऊन पळत सुटला आणि गच्चीवर जाऊन परीला दाखवून खाऊ लागला. वानराला असे करून खाताना पाहून परी खूप हसली. घरातील सगळे हसले आणि मग परीच्या आईने तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्यावर खूप प्रेम करू लागली. खूप छान अशी परीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण कहाणी ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.